साठे या जयंती उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर आणि सर्व महामानव यांना या ठिकाणी मी मानवंदना देतो। खरं तर मला बोलायचं नव्हतं, परंतु आयोजकांच्या विनंतीवरून फक्त 2 मिनिटं बोलणार आहे। खूप उशीर झालाय कार्यक्रमाला। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जीवन हे अतिशय हाल आणि हालाकीमध्ये गेलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं जीवन आज आपला मातंग समाज सध्या जगत आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यावर मी या ठिकाणी बोलणार नाही, कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीचं हाल अपेष्टाचं जीवन आपल्या सर्वांचं दैवत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जगलेला आहे। पण आज देखील हा माझा समाज हा वीटभट्टी आणि ऊसतोडीच्या बाहेर निघालेला नाही। आजही हा समाज हा वनवाशासारखा फिरत आहे। आजपर्यंत ज्या एससी समाजामध्ये आम्ही गणलो गेलो त्या एससीच्या बाकीच्या प्रवर्गाची प्रगती झाली, परंतु माझा समाज आजही गावकुसाच्या बाहेर राहून अन्याय आणि हाल अपेष्टेचं जीवन जगत आहे। तर याचा विचार इथल्या सर्व प्रस्थापित राजकीय, इथल्या सगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक या सर्व व्यवस्थेने विचार केला पाहिजे की या समाजापर्यंत आजपर्यंत आमचा वाटा आणि हिस्सा का मिळालेला नाही। त्यामुळे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की येणाऱ्या काळामध्ये जागे होऊन उठा। सन्मानाची वागणूक आपल्याला मिळवायची असेल तर संघटित होऊन उठा, पेटून उठा, आपल्या लेकराबाळांना शिक्षण द्या। यानंतर आपले अधिकार आपल्याला भाषण करून जयंत्या करून मिळणार नाहीत, तर ते तुम्हाला या सरकारच्या मानगुटावर पाय देऊन हिसकाडून घ्यावा लागणार आहे। आणि जोपर्यंत तुम्ही उठणार नाहीत, पेटणार नाहीत, तोपर्यंत ह्या आपल्या मागण्या आणि आपला अत्याचार थांबणार नाही। काय पाप केलंय माझ्या समाजानं की ज्या समाजाची आजपर्यंत शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती झालेली नाही। हे प्रगती करायची असेल तर या जबाबदार कोण आहे याचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे। आमच्या समाजाचे असतील किंवा इतर असतील, राजकीय पुढारी भाषण करून आमचं पोट भरणार नाही। जो पुढारी, जो नेता आमच्या पोटाचा बोलेल, जो पुढारी आमच्या बेरोजगार तरुणांचा बोलेल, याच्या पाठीमागं येणाऱ्या काळामध्ये सर्व मातंग समाजानं संघटित होऊन ताकदीनं उभा राहिलं पाहिजे। आणि जो व्यक्ती, जो नेता तुम्हाला जातीचं, तुम्हाला तुमच्या भावकीचं किंवा तुम्हाला भावनिक बोलत असेल, अशा नेत्याला हकालून द्या, देऊ नका, कारण अशा लोकांनी आजपर्यंत या समाजाचं वाटोळं केलेलं आहे। यापर्यंत आजपर्यंत कोणती व्यवस्था कारणीभूत आहे की हा समाज सुधरू शकला नाही। आजही आमच्या गावाच्या गावं, आजही आमच्या आया बहिणी ऊसाच्या फळामध्ये डिलिव्हरी होतात, आजही आमच्या समाजाच्या आया बहिणीवर बलात्कार होतात, परंतु कुठलीही व्यवस्था आमची दखल घेत नाही। येणाऱ्या काळात तुम्ही जबाबदार आहेत, आपण सर्व या गोष्टीला जबाबदार आहोत। जोपर्यंत आपण संघटित होणार नाहीत, जोपर्यंत आपण शिक्षणाच्या जोरावर पुढे येणार नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही। पण येणारा काळ हा आपल्यासाठी निर्णायक आहे, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सरकारच्या नरड्यावर पाय देऊन आपल्याला आपले अधिकार मिळवायचे आहेत आणि जोपर्यंत अधिकार मिळणार नाहीत तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। यानंतर मान्यवर बोलणार आहेत। सर्वांना या ठिकाणी मला वेळ दिला, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम, जय लवजी, जय अण्णा।